पाकिस्तान भारताच्या युद्धाची परिस्थिती आहे, तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही, मग युद्ध आता होणार आहे. 29 ऑगस्ट लय लांब आहे आणखी. त्या हल्ल्याचा तर निषेध आहे. ही असली ना, हा बघ आपलं कसं आहे, सरळ आहे आणि यांना लागत आहेत मग मिरच्या. येणी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे. येणी असल्या अगोदर कपाक मारून टाकायला पाहिजे. नुसतेच दाखवते इतकं लांब हत्यारे आणि ते त्याच्यावर पडत इतकं लांब जळत आणि ते विमान असं वाकडं पळत आणि मग ते खाली पडत इतके मरत येत. टाकणं त्या गोडांमध्ये नेऊन खापा खापा सगळे मरून देत तिकडे. 7.5 दलिंदर होऊन राखतींची काय ठुले ते गोडांना समोर. हे बॉम्ब आहे ते बॉम्ब आहे आणि बघायला मिळाला. नुसत्या गाड्या दाखवतात, नुसत्या गाड्या दाखवतात आणि लांब लांब हत्यार आणि ते नुसते मिरीत अशी. नुसते कुणाला भेट देता तुम्ही? द्याने एकदा टाकून ते पुरे. काय करायचं असले खानदानी हे असली पायदा संभू. आयला नाव तर चांगलं निघा ना. सगळा देश तुमच्या सोबत आहे ना, धर्मासाठी आणि देशासाठी. कोण तुमच्या मागं नाही. सगळे ते नुसते बैठा का आजच्या रातची ही झाली, दुसरी सगळी ती झाली. आमका गैरहजर होता म्हणून ते थांबला. तर तमक चोळीत होता तिकडे. ते गचपणे तुमचे. अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाकप फेकून. काय ठुले ते दुसरी इकत घेता येते परत. आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडायचे. नाही केले 2 बापाची वर्गणी जर नाही केली तर आम्ही 1 रुपया कमी पडू दे. द्या एकदा हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून आपण ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंग्यान. तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं? टाका कापाकप ते ठेवू नका दाखायला नुसते. आम्ही सगळे सोबत येतो तुमच्या. असले नाही ठेवायला पाहिजे ते. उभं नुसते बडबड करून नाही चालत बघ. एखादी बार कणखर वागायला लागतं. आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर 29 ऑगस्टला आरक्षण घेतल्याशिवाय माघारीच येत नाही. आणि तुम्हाला मुंबईत मग आता कळन. तुम्हाला आता बोलत नाही मी काही. मुंबईत काय आहे मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन. मुंबईत गेल्यावर काय होत. कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला 15-20 दिवसाची तयारीने यायचं. मग पाऊस असणार आहे आणि नुसतं वाटवून वापस आले तरी लय झालं. मला फक्त आशीर्वाद द्यायला 1 दिवस 28ला मी सगळं करतो. आरक्षणाला काय होत नाही. जे बरळ येतात ना, काय मराठीवर टेन्शन घेऊ नका. तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय. न मिळणार 70 वर्षातलं न मिळणार आरक्षण मिळालंय तुमच्या लेकराला. तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत. टेन्शन घेऊ नका. कायमचे आयुष्यभर पिढ्यानपारासाठी उभा लेकी बाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरींसाठी ते उभा करून द्यायचे. 1 रुपया बी लागला नाही पाहिजे. तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे. मालाला भावही मिळणार आहे. मला फक्त एक टप्प्यात जाऊन द्या. धनगराला बी कसं काय आरक्षण मिळत नाही ते बी बघतो. मुसलमानाला बी कसं मिळत नाही तेही मी बघतो. तुम्ही काही काळजी करू नका. एकदा आपण बोललो ना, बोललो. आपण विरोध करायसाठी नाही आंदोलन करीत. ते काही काहीला नाद असतो. जातीत भांडणं लावून द्यायचे, मोघम आंदोलन करायचे. तो बघ ना तिकडं देवारा की झालाय ते मागणं आरक्षण. ते मागावा. त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा. फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणली होती तुम्ही एसटी आरक्षणाची. दिलं का त्या बिचारा गोरगरिबांना? संभळीत असते ना मेंढ्या जनावर डोंगर दऱ्यात कामं करीत असं ऊस तोडीत असते ना. थोडीफार तर लाज असली पाहिजे राव. 4 जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं. एवढं जमतं का फडणवीस साहेब तुम्हाला? त्यांच्या महामंडळाचं काय? त्या टायमाला नुसत्या घोषणा. लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या. शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का? काय किती हाल केले लोकांचे. मिळू द्या. गोरगरिबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना. नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता. हे चांगलं नाही तुमचं. कारण त्या सुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत. फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि ओबीसीत फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा. आणि नेत्यांनी सुद्धा समजून घ्या. आपली आपली जात बघा. त्यांना मिळून देण्यासाठी काम करा. आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागे सरकणार आहेत का? आम्ही एकटेच 50-55% आहेत. काही होत नाही कोणाचं. 29 ऑगस्ट आता चलो मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज की जय.